A very good morning to all of you and welcome once again. So आपण बघतोय टॉपिक मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स. ओके, ज्याच्यामधला आपण एक इंटरेस्टिंग पार्ट बघतोय ज्याचं नाव आहे सरफेस टेन्शन. आणि सरफेस टेन्शनमधल्या बऱ्याचशा कन्सेप्ट आपण मागील काही 2 लेक्चर्समध्ये बघितलेल्या आहेत. आपण लास्ट लेक्चरला काय बघितलं हे मी थोडक्यात सांगतो. आपण लास्ट लेक्चरला सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी आणि रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी याचा स्टडी केला. मग सरफेस टेन्शन आपण फोर्स अपॉन लेंथ लिहिलं, सरफेस एनर्जीचं सरफेस टेन्शनचं रिलेशन लिहिलं, एनर्जी इज इक्वल टू टेन्शन इंटू एरिया लिहिलं. ते कसं आलं याचा सगळा प्रूफ वगैरे आपण बघितला, ते रिलेशन बघितलं, ती फ्रेम बघितली, काही फॉर्म्युलेज बघितले. बरोबर, टेक्स्टबुकमधला एक टेबलर फॉर्म बघितला, जसं की वेगवेगळ्या जे काही लिक्विड्स आहेत त्यांचे सरफेस टेन्शन्स किती आहेत, अगदी ते न्यूटन्स पर मीटर किंवा डाईन पर सेंटीमीटरमध्ये किती आहेत हे आपण इन ब्रीफ मागच्या लेक्चरला बघितलं. त्याच्या रिलेटेड काही CETचे क्वेश्चनसुद्धा आपण सॉल्व केले. ओके, आता यातलाच पुढचा पार्ट आज सुरू होईल. अजूनही त्याच्या पुढं बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुम्ही थोडंसं डिवाईड करायला शिका. की मी आधी म्हणलो तुम्हाला, एखादा टॉपिक असेल तर तो आपण जनरली डिवाईड करतो काही सेक्शन्समध्ये, काही पार्ट्समध्ये. तसाच हा सुद्धा टॉपिक आहे, तो थोडासा लेंदी आहे. त्यात बरेचसे पॉईंट्स हे रिडक्शनमधले आहेत, त्यामुळे काही तसं फारसा अभ्यास करायचा आहे किंवा फार लेंथ आहे असं पण होत नाही. पॉईंट रिड्यूस झाल्यामुळे थोडीशी टॉपिकची लेंथ पण कमी झालेली आहे. त्यामुळे टॉपिक पहिल्यांदा काय करायचं, डिवाईड करायचं. पहिल्यांदा फ्लुइड्सची जनरल इंट्रोडक्शन आपण पहिल्या लेक्चरला बघितली होती, त्याच्यामध्ये डिवाईड करायचा. पुन्हा सरफेस टेन्शन, आणि आता सरफेस टेन्शनमध्ये वेगवेगळे पार्ट. काल एक पार्ट झाला, त्याच्या आधी एक पार्ट झाला, आता आज एक पार्ट होणार आहे, पुढच्या लेक्चरला एखादा पार्ट होईल. तर पार्ट वाईज आपण, मी शिकवताना सुद्धा तुम्हाला तसं पार्ट वाईज शिकवत असतो आणि त्या रिलेटेड मग काही क्वेश्चन्स असतील तर त्याचं आपण डिस्कशन करत असतो. ओके, तर आज आपण एक त्याच्या पुढची कन्सेप्ट बघणार आहे, सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जीच्या पुढची, जी की सरफेस टेन्शनमधली इम्पॉर्टंट म्हटलं जातं किंवा इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. डेफिनेटली प्रत्येकाला ती समजणार. ओके, सो द कन्सेप्ट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. इट इज वन ऑफ द अँगल थीटा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. दिसतंय का बघा सगळ्यांना, ह्याला थीटा म्हटलं जातं जनरली. ओके, सो द नेम इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. पहिल्यांदा आपण मिनिंग बघूया याचं, काय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे नक्की काय, आणि मग हवं तर याची डेफिनेशन बघू बुकप्रमाणे, की कसा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिफाईन केलेला आहे किंवा थीटा जो आहे तो कसा डिफाईन केला जातो हे पुन्हा बुकप्रमाणे आपण बघूया. ओके, सो हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे एकतर नावातच याच्या अँगल आहे, सो हा डेफिनेटली एक अँगल असणार आहे. मग नक्की कुठला अँगल असेल असं आपण बघूया. तर कन्सिडर करूया, इथं मी एक्सप्लेन करतो. एक वेसल आहे लाईक दिस, वन पॉट वी कॅन से दॅट. ओके, आणि याच्यामध्ये एक लिक्विड आहे लाईक दिस. इमॅजिन होतं आहे का बघा, दिस वेसल कंटेन सम टाईप ऑफ लिक्विड. कुठलं तरी एखादं लिक्विड आहे आता असं आपण इमॅजिन करूया. कुठलं लिक्विड आपल्याला माहीत नाही आहे. लिक्विड वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात ना, ते वॉटर असू शकतं, ते ग्लिसरीन केरोसिन टाईप असू शकतं, ते मर्क्युरी टाईप पण असू शकतं ना. प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज आणि प्रत्येकाचं सरफेस टेन्शन हे बघा कसं राहतं, वेगळं राहतं, असं आपण कालही बघितलेलं आहे. सो समजा एक वेसल आहे, त्या वेसलमध्ये आपण एक लिक्विड घेतलेलं आहे. इथपर्यंत समजलं. आता हे लिक्विड वेगवेगळ्या पद्धतीचं आहे असं आपण म्हणूया. एकदा वॉटर कन्सिडर करूया, एकदा केरोसिन कन्सिडर करूया, आणि एकदा मर्क्युरी कन्सिडर करून बघूया. ओके, सो 3 टाइप्स ऑफ लिक्विड्स वी कॅन कन्सिडर. कुठले कुठले म्हणलं मी, एकदा वॉटर कन्सिडर करू, एकदा केरोसिन कन्सिडर करू, आणि एकदा मर्क्युरी कन्सिडर करू. मर्क्युरी बघा, एकदा वॉटर, एकदा केरोसिन आणि एकदा मर्क्युरी, अशा टाईपचे 3 लिक्विड्स आपण कन्सिडर करून बघूया. ओके, तर याचा आणि याचा काय संबंध आहे बघा. तर थोडंसं मी काय करतो, एवढा सरफेस मी राऊंड केला म्हणजे मी झूम केला असं आपण म्हणूया. झूम करूया. मोबाईलमध्ये असतं ना झूम ॲप्लिकेशन, झूम असतो बघा फॅसिलिटी. झूम होतं म्हणजे आपल्याला ते थोडंसं अजून इन डिटेल दिसायला लागतं. मग एवढाच पार्ट मी काय केला, झूम केला असं म्हणतो. चला, तर झूम केल्यानंतर मला एकतर पार्ट हा असा दिसेल, बरोबर जसा मी तिथं ड्रॉ केलेला आहे तो तसा दिसेल, किंवा एकतर पार्ट मला असा दिसेल, किंवा एकतर पार्ट मला असा दिसेल.
काय इमॅजिन होत आहे का बघा, मी हा जो पार्ट आहे एवढा झूम केलाय, झूम, आणि झूम करून मी इकडे बघतोय, तर तुम्हाला 3 पद्धतीने दिसू शकतो, डिपेंड्स अपॉन लिक्विड, कुठलं लिक्विड आहे त्याच्यामध्ये आहे. एक तर तो परफेक्ट असा दिसेल म्हणजे काय, ही उभी लाईन जी आहे, काय उभी लाईन म्हणजे काय, सॉलिड सरफेस आहे का बघा, यस कळतंय का बघा. उभी लाईन म्हणजे त्या वेसलचं सॉलिड, भिंत आहे ना त्या वेसलची एक बाजू आहे, त्याला आपण काय म्हणूया, सॉलिड सरफेस म्हणूया. आणि ही लाईन जी आहे ती काय, दिस लाईन इज नथिंग बट लिक्विड सरफेस. सिंपल. लक्षात येते का बघा, कळतंय, लक्षात येते. ही उभी लाईन आहे ती म्हणजे सॉलिड सरफेस साहजिकच, आणि जी आडवी लाईन आहे म्हणजे ती आपलं लिक्विड आहे. मग मी असं काढतो हवं तर अजून समजण्यासाठी, आता समजेल का बघा, लिक्विड. सिमिलरली दिस इज ऑल्सो व्हॉट, लिक्विड. सिमिलरली दिस इज ऑल्सो व्हॉट, लिक्विड. सो हा आहे तो सॉलिड सरफेस, हा आहे तो लिक्विड सरफेस, हा आहे तो सॉलिड सरफेस, हा आहे तो लिक्विड सरफेस. मी समजण्यासाठी अजून काढतो, हे कुठं लिहून घेऊ नका लगेच, एक ट्रिक म्हणून तुम्ही लिहून घ्या, काही हरकत नाही, पण नोट्समध्ये नको, मी आधी समजून सांगतो तुम्हाला, आणि मग नोट्समध्ये आपण काय लिहायचं याचं इन डिटेल एक्सप्लेनेशन मी बोर्डवरती लिहितो, डोंट वरी. हे कुठं तर तुम्ही ट्रिकी किंवा एक ट्रिक म्हणून लिहून घेतलं तरी चालेल, शॉर्टमध्ये बाजूला कुठं तर माहीत होण्यासाठी. काय कन्सिडर केलं आपण, एक वेसल कन्सिडर केला, ते वेसलमध्ये एक लिक्विड आहे असं सांगितलं, कुठलं लिक्विड आहे हे सांगितलं नाही, ह्या तिन्हीपैकी असू शकतं. सो एक लिक्विड घेतलं आणि वेसलचा हा एवढाच पार्ट आपण झूम करून बघतोय, तर तो पार्ट एकदा असा दिसू शकतो, एकदा असा दिसू शकतो, आणि एकदा असा दिसू शकतो म्हणतोय मी, कारण डिपेंड्स अपॉन द लिक्विड, त्या वेसलमध्ये कुठलं लिक्विड आहे त्याच्यावरती तो डिपेंड आहे. 3 लिक्विड 3 कंडिशन्स आपण बघितल्या. ओके, तर हा जो पार्ट दिसतो तो कशासाठी दिसतो बघा, वॉटरसाठी. लक्षात ठेवा, तो ही प्युअर वॉटरसाठी, प्युअर, अगदी प्युअर वॉटर आहे की ज्याच्यामध्ये काही अवेलेबल नाही आहे, म्हणजे कंटॅमिनेशन्स, इम्प्युरिटी, किंवा आपण म्हणतो ना की क्षार असतात पाण्यामध्ये बघा, हार्डनेस असतो, तसलं काही अवेलेबल नाही. ते सगळं वॉटर कसं आहे, प्युअर वॉटर. प्युअर वॉटर असं तेव्हा हे दोन्ही सरफेस आपल्याला दिसायला असे दिसतात, पॅरलल परपेंडिक्युलर मी अजून तुम्हाला काही सांगितलेलं नाही, दिसायला असे दिसतात असं जस्ट म्हटलेलं आहे. आपण हे समजण्यासाठी बघतोय सगळं. नेक्स्ट, हा जो पार्ट आहे तो केरोसिनसाठी दिसतो, केरोसिन किंवा ग्लिसरीन टाईप एखादं लिक्विड असतं की ज्याच्यामध्ये थोड्याफार कंटॅमिनेशन्स, इम्प्युरिटीज आहेत. आणि हा जो पार्ट दिसतोय हा मर्क्युरीसाठी दिसतो. तुम्हाला लक्षात राहू शकतं का बघा, 3 कंडिशन्स लक्षात राहू शकतात का बघा. आता अँगलकडे जाऊया, ह्याचा ना अँगलचा काय संबंध आहे. तर काय करायचं, ह्या लिक्विड सरफेसला एक टँजेंट ड्रॉ करायची, टँजेंट. कुणाला, लिक्विड सरफेसला. लक्षात येते का बघा, जस्ट ड्रॉ द टँजेंट टू द लिक्विड सरफेस. आता लिक्विड सरफेस तर असा आहे, ठीक आहे, आणि हा लिक्विड सरफेस ह्या सॉलिड बरोबर इथं कॉन्टॅक्टमध्ये आलाय बघा, लाईक दिस. हे असे दोघं परपेंडिक्युलर दिसतात ना इथं, ठीक आहे. मग जर असं असेल तर ह्या लिक्विड सरफेसला आपण टँजेंट ड्रॉ करू शकत नाही. कुठल्या केसमध्ये, या केसमध्ये. सो नो टँजेंट म्हणूया. मग काय म्हटलं मी, नो टँजेंट असं म्हटलं का, तर इथं ड्रॉ करू शकत नाही आपण. आणि जरी ड्रॉ केली तर ती अशीच असणार आहे लिक्विड सरफेस बरोबर. म्हणजे लिक्विड सरफेस पण असा आहे आणि टँजेंट पण अशी आहे. इमॅजिन होतं आहे बघा, दिस इज लिक्विड सरफेस, सॉलिड सरफेस, अँड दिस इज टँजेंट. ॲक्च्युली मी नो टँजेंट म्हटलं समजण्यासाठी आपल्याला, पण टँजेंट आहेच असं म्हटलं तर लिक्विड सरफेस बघा कुठं आलाय, हा असा येऊन या सॉलिड बरोबर असा सरफेस आहे ना, लाईक दिस लिक्विड सरफेस. म्हणून दोन्ही टँजेंट पण आणि सॉलिड सरफेस दोन्ही कसे एका लाईनलाच असतील. त्यामुळे इथं अँगल असेल का मला सांगा, अँगल बिटवीन टँजेंट अँड सॉलिड सरफेस, इट इज नथिंग बट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये असलेला अँगल, कोणाकोणामध्ये, लिक्विड सरफेसची टँजेंट आणि सॉलिड सरफेसमध्ये असलेला अँगल, पाण्याच्या आत, लिक्विडच्या आतमध्ये, इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बघा, सो इथं अँगल असू शकत नाही, म्हणून इथं अँगल आपण काय म्हणूया, 0 म्हणूया. सो ही केस कोणासाठी मिळते, तर प्युअर वॉटरसाठी केस मिळते पहिली. लक्षात येते. नेक्स्ट, दुसरी केस आपण केरोसिनसाठी म्हणलेला. आता हा लिक्विड सरफेस आहे बघा, त्याला काय ड्रॉ करा म्हटलं मी, टँजेंट ड्रॉ करा. तर हा असा आहे बघा, कर्व आहे ना एक प्रकारचा, कॉन्केव आहे बघा, कॉन्केव कर्व. तर याला मी एक टँजेंट ड्रॉ करतो लाईक दिस. सो दिस इज वॉट, दिस इज टँजेंट, अँड दिस इज वॉट, सॉलिड सरफेस. आतमधला घ्यायचा, बाहेरचा घ्यायचा नाही, वरचा घ्यायचा नाही, खालचा सॉलिड सरफेस घ्यायचा. आणि याच्यामध्ये अँगल आहे का आता, येस अँगल आहे. सो दिस इज थीटा.
आणि हा थिटा कसा असेल सांगा मला. हा 90 पेक्षा लहान असेल ना साहजिकच. याला ॲक्यूट अँगल म्हटलं जातं. ॲक्यूट कसला अँगल म्हटलं जातं? ॲक्यूट अँगल. म्हणजे जो काही आपला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो कसा असेल? थिटा ॲक्यूट असेल. आणि जो काही शेप तयार झाला तो कसा तयार झाला? कॉन्केव शेप किंवा कॉन्केव सरफेस तयार झाला का बघा. आणि हे कुणासाठी बघितलं आपण? केरोसिनसाठी. दुसरी कंडिशनसाठी हे असं असतं. सो याचा हा झाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बघा लिक्विड सरफेसच्या कर्वला एक टँजंट ड्रॉ करायची केली आणि त्या टँजंटचा सॉलिड सरफेस बरोबर असलेला अँगल, फक्त सॉलिड सरफेस बाहेरचा न घेता इन द लिक्विड आतमधला घ्यायचा, म्हणजे हा झाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सेम आता इथे या, इथं मात्र लिक्विड सरफेस थोडीशी दिसायला अशी दिसते ना, मग टँजंट कुठं आहे? दिस इज द टँजंट. मग सॉलिड सरफेस इथं आहे, आता इथं नाही घ्यायचा कारण तर बाहेरची साईड झाली ना, आतला घ्या. सो दिस इज द अँगल. ओके, सो दिस अँगल इज ऑप्ट्यूज अँगल. ऑप्ट्यूज. ॲक्यूट आणि ऑप्ट्यूज लक्षात येते ना. लघुकोन म्हणतो बघा आपण, लघुकोन, बरोबर ना. आणि हा विशाल कोन म्हणतो आपण, बरोबर का. सो हा कॉन्व्हेक्स शेप तयार करणार आहे. कसला शेप तयार करणार आहे? कॉन्व्हेक्स शेप किंवा कॉन्व्हेक्स सरफेस म्हणतो मी. सो हे कोणासाठी असेल? मर्क्युरीसाठी असेल. लक्षात येते का बघा. म्हणजे हे फार मायक्रो ऑब्झर्वेशन्स आहेत. किंवा अगदी सिंपल म्हणूया आपण, वाटीमध्ये आपण पाणी घेऊया. अगदी ते पाणी आता प्युअर नाही आहे असं आपण म्हणूया, सिंपल पाणी घेऊया, थोड्याशा इम्प्युरिटी त्याच्यामध्ये ॲड आहेत. तर आपल्याला काय होतं बघा, तर तो जो सरफेस आहे त्या वाटीचा सरफेस असेल, बाजूची म्हणजे भिंत म्हणतो ना आपण, किंवा त्या भांड्याची बाजू असेल, ती बाजू थोडीशी ओली होणार आहे इथं साहजिकच, इथं किंवा इथं. ओके, ओली होणार आहे याचा अर्थ काय? तिथं दिसताना आपल्याला शेप थोडासा असा दिसतो किंवा असा दिसतो. अगदीच प्युअर वॉटर असेल तर पूर्ण परफेक्ट असा शेप दिसणार. म्हणजे याचा अर्थ इथं टँजंट नाही ड्रॉ करू शकत, म्हणून टँजंट उभी आहे म्हणायचं. नाही ड्रॉ करू शकत म्हणजे उभे, मग अँगल किती झाला? 0. सो फॉर प्युअर वॉटर द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0. ते जर इम्प्युअर वॉटर किंवा केरोसिन किंवा ग्लिसरीन टाईप जर एखादं लिक्विड घेतलं तर तिथं शेप परफेक्ट असा दिसायला दिसतो आपल्याला. कधी चेक करा, दिसतो तिथं कॉन्केव थोडाफार दिसतो. मग कॉन्केव दिसला म्हणजे सॉलिड सरफेस बरोबर ह्या टँजंटनं केलेला अँगल म्हणजे थिटा, तर तो झाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि तो किती असतो? ॲक्यूट असतो ह्या केससाठी. इम्प्युअर वॉटर सुद्धा केस म्हणलं जातं याला. हे प्युअर आहे, हे इम्प्युअर आहे. इम्प्युरिटी ॲड केल्यानंतर एखादं गढूळ पाणी म्हणतो ना, कंटॅमिनेशन्स असलेलं, ते इम्प्युअर वॉटर किंवा त्याला केरोसिन म्हणूया. आणि तिसरी केस काय आहे? मर्क्युरी. आता इथं बघा, इथं जो सरफेस आहे तो या पाण्यानं परफेक्ट वेट केला, ओला केला तो सरफेस. इथं परफेक्ट वेट करत नाही, पार्शियली वेट करतो म्हणून हे दिसायला असं दिसतं. आणि इथं तर वेट करतच नाही. अगदी सॉलिडला बघा, ह्या सॉलिडला ही मर्क्युरी वेट करते का? म्हणजे ओली करते का? नाही करत, असं आपण म्हणूया. मग ओली करत नाही याचा अर्थ काय झाला? इथं कॉन्व्हेक्स शेप तयार झाला. आणि हे सगळं सरफेस टेन्शनमुळे होत असतं. म्हणून अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा डिपेंड आहे कुठल्या टाईपचं लिक्विड आहे, नेचर कुठलं, हे सगळं आपण प्रॉपर्टीजमध्ये बघणार आहे. पण आधी एक जनरल कन्सेप्ट तुम्हाला समजावी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपल्या भाषेमध्ये, यासाठी मी हे एक्सप्लेनेशन दिलं. समजलं का बघा? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे तो एक अँगल आहे. कशाच्या मधला अँगल? अँगल म्हटलं की 2 लाईन्स मधला असतो ना. मग 2 लाईन्स कुठल्या घ्यायच्या? तर एक लाईन घ्यायची, लिक्विड सरफेसला टँजंट ड्रॉ करायची, टँजंट म्हणजे लाईन झाली ना. आणि दुसरी लाईन घ्यायची सॉलिड सरफेस, पण तो पाण्यामधला, लिक्विड मधला घ्यायचा. पाण्यामधला नको, लिक्विड मधला घ्यायचा, म्हणजे खालची, म्हणजे इथून खालची लाईन घ्यायची, इथून खालची लाईन घ्यायची, इथून खालची लाईन घ्यायची. ओके, वरची लाईन घ्यायची नाही. वरची लाईन घेतली तर आपण डिफाईन करू शकणार नाही. बघा इथं वरची लाईन डिफाईन केली तर ऑप्टिस होऊ शकतो ना, आणि इथं ॲक्यूट होऊ शकतो. त्यामुळे खालची लाईन घ्यायची, आतमधली. मग त्या लिक्विड सरफेसला असलेली टँजंट आणि लिक्विडच्या आतमध्ये असलेला सॉलिड सरफेस, या दोघांच्या मध्ये जो काही अँगल होतो त्याला म्हणायचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कधी मिळतो? व्हेन लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. साहजिकच आहे की जेव्हा एखादं लिक्विड एखाद्या सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं तेव्हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार होतो बघा. म्हणून हा अँगल आहे. आणि कॉन्टॅक्ट म्हणजे काय? व्हेन लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. पाणी जर आपण बादलीमध्ये भरलं तर बादली म्हणजे सॉलिड आहे ना. सो पाणी म्हणजे काय? लिक्विड आहे. सो ते लिक्विड त्या बादलीच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं. It means what? When a liquid is in contact with the solid, so the angle between tangent drawn to the free surface of liquid and solid surface of the liquid, and the solid surface inside the liquid is called as angle of contact. लक्षात आलं?
आता मग थोडंसं थेरॉटिकल काय लिहायचं आहे हे आपण इन डिटेल बघूया. ह्या 3 केस समजल्या का बघा, कारण ह्या 3 केसचं एक्सप्लेनेशन पण आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये इन डिटेल बघायचं आहे. ह्या 3 केसेस प्रॅक्टिकली अवेलेबल असतात. प्युअर वॉटर प्रॅक्टिकली अवेलेबल आहे. आता बघा 0 डिग्री, बिलो 90 डिग्री, मोर दॅन 90 डिग्री. मग परफेक्ट 90 डिग्री अवेलेबल असेल का? सो आपण डिफाईन करू शकत नाही. परफेक्ट 90 डिग्री अवेलेबल होणार नाही, म्हणून त्याला हायपोथेटिकल केस, एक इमॅजिनरी टर्म, इमॅजिनरी केस असं म्हटलं जातं. सो अशा टोटल 4 केसेस झाल्या बघा. ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी आणि शेवटची हायपोथेटिकल, ज्याच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 म्हटलं जातं, पण ती प्रॅक्टिकली अवेलेबल नाही, हायपोथेटिकल केस म्हटलं जातं. लास्ट सिलेबसला ती केस नव्हती, पण या सिलेबसला ती 4थी केस अभ्यासामध्ये आलेली आहे सिलेबसमध्ये. सो आजचं आपल्याला एक तुम्हाला जनरली ओव्हरव्ह्यू कळला का बघा. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि त्याच्या 4 केसेस, एवढाच स्टडी आपण आज करणार आणि त्याच्या रिलेटेड मग काही न्यूमेरिकल्स असतील ते डिस्कस करणार आहे. व्हेरी सिम्पल, व्हेरी इंटरेस्टिंग. व्यवस्थित लक्ष देऊन समजून घ्या. आधी मी जे हे एक्सप्लेन केलं ते प्रॅक्टिकली समजून घ्या आणि मग आता नोट्स काय प्रिपेअर करायचे आहेत त्या नोट्स माझ्याबरोबर सगळ्यांनी प्रिपेअर करा. पण हे एवढं कुठंतरी लिहून ठेवलं तरी सुद्धा चालेल, हे आपल्या समजण्यासाठी आहे. चला आता ॲक्च्युअल डेफिनेशन आणि काही प्रॉपर्टीज आहेत त्या बघूया. Okay, so write down first of all definition. When a liquid is in contact with solid, when a liquid is in contact with solid, बघा मी मगाशी सांगितलेला तोच अर्थ इथे लागतोय का बघा. When liquid is in contact with solid, the angle between the tangent drawn to the कॉमा देऊन लिहा, the angle between tangent drawn to the free surface ला ना, tangent drawn to the free surface of liquid and the tangent drawn to the free surface of liquid and to the surface of solid na, and to the surface of solid at the point of contact, and to the surface of solid at the point of contact, म्हणजे जिथं कॉन्टॅक्ट होते त्या ठिकाणी, at the point of contact, पण कुठं लिक्विडच्या आतमध्ये ना, at the point of contact inside the liquid called as angle of contact, चला पुन्हा एकदा डेफिनेशन बघा. मी पुन्हा एकदा डेफिनेशन रीड करतो हवं तर. व्हेन ए लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, जेव्हा एखादं लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं तेव्हा अँगल असतो कुठला, द अँगल बिटवीन टँजंट ड्रॉन टू द सरफेस ऑफ द लिक्विड. त्या लिक्विड सरफेसला एक टँजंट ड्रॉ करायची आणि सॉलिड सरफेस पण लिक्विडच्या आतमधला, ज्या ठिकाणी कॉन्टॅक्ट होतं त्या ठिकाणचा अँगल म्हणजे काय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. वी विल सी सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणजे काय वैशिष्ट्य आहेत थोडीफार आत्ता आपण डिस्कस केली. अजूनही काय करूया. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट फॉर गिवन लिक्विड सॉलिड पेअर. इट इज कॉन्स्टंट असं लिहितो सोप्या भाषेमध्ये. इट इज कॉन्स्टंट फॉर गिवन लिक्विड सॉलिड पेअर. जनरली लिक्विड सॉलिड पेअर एक घ्या कुठली पण, आणि त्याच्यासाठी तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा आहे, कॉन्स्टंट आहे सांगायचं, तो चेंज होत नाही. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट. सिम्पल. इट इज डिपेंड्स अपॉन, इट इज डिपेंड्स, हा कशावरती डिपेंड आहे, इट इज डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ, नेचरचा अर्थ कुठल्या प्रकारचं ते सॉलिड आहे, कुठल्या प्रकारचं ते लिक्विड आहे. इट इज डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट. जे काही लिक्विड आणि सॉलिड एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे त्याचं जे काही नेचर आहे, म्हणजे कुठल्या प्रकारचं ते आहे, त्याच्यावरती हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड आहे. इट डिपेंड्स अपॉन द मीडियम विच एक्झिस्ट अबाव द फ्री लिक्विड सरफेस. इट इज डिपेंड्स अपॉन
इट इज डिपेंड्स अपॉन द मीडियम, असं एक मीडियम जे वरती आहे लिक्विड सरफेसच्या, द मीडियम अबाउट टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड, फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणजे लिक्विड सरफेसच्या वर कुठला मीडियम आहे त्याच्यावरती सुद्धा काय आहे, हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड आहे. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंजेस ड्यू टू द इम्प्युरिटी ऑर टेम्परेचर. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट changes due to impurity and टेम्परेचर. म्हणजे साहजिकच जर लिक्विडचं टेम्परेचर किंवा लिक्विडच्या आतमध्ये असलेली इम्प्युरिटी यांच्यामुळे काय होऊ शकतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा चेंज होऊ शकतो. आता हा थिटा याची व्हॅल्यू कशी येते हे पुढचं एक एक्सप्रेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय असतं आणि तो अँगल कुठं असतो आणि तो कसा मेजर केला जातो. लक्षात येते. सो ही एक कन्सेप्ट फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवा म्हणजे याचा वापर पुढे तर करता येईल. ओके. सो दीज आर सम कॅरेक्टरिस्टिक. अजून कॅरेक्टरिस्टिक काय लिहू शकता, फॉर वॉटर इट इज 0 किंवा फॉर प्युअर वॉटर इट इज 0 ते सांगितलं तर चालेल, पण आपण इन डिटेल ते पुढचे पॉईंट्स बघणार आहे म्हणून ते इथं काही मी लिहित नाही, पण तुम्ही कॅरेक्टरिस्टिकमध्ये ते सांगू शकता जरी विचारलं तरी की फॉर प्युअर वॉटरसाठी किती असतो, 0 डिग्री असतो. फॉर केरोसिन किती असतो, बिलो 90 असतो, ॲक्यूट असतो ना. अँड फॉर मर्क्युरी किती असतो, मोर दॅन 90 असतो म्हणजे ऑप्ट्यूस असतो. आणि हायपोथेटिकल म्हणजे किती कन्सिडर केलं जातं, परफेक्ट 90 डिग्री कन्सिडर केला जातो, जो की प्रॅक्टिकल अवेलेबल नाही बट कन्सिडर, इट कॅन बी कन्सिडर ऑर इमॅजिन. सो वी कॅन राईट द characteristics of the angle of contact. So this is the definition and these are the characteristics. So write down this. Okay. So definition आणि characteristic तुम्ही लिहिली असेल त्याच्याखाली ह्या 3 केसेस जस्ट डिफाईन करा. एक्झाम्पल पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत. अजून ह्या इन डिटेल आपण बघणार आहे पुढच्या पॉईंटमध्ये, पण ह्या एक अँगल ऑफ कॉन्टॅक्टची थेरी म्हणा की ह्या 3 पॉईंट्स अजून हायपोथेटिकल पण आहे पण इथं काय सांगायची गरज नाही. ह्या 3 केसेस एक एक्झाम्पल पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणून तुम्ही डिफाईन करू शकता अँगल ऑफ कॉन्टॅक्टसाठी. सो डेफिनेशन आणि ज्या कॅरेक्टरिस्टिक लिहिलेल्या आहेत त्याच्या खाली हे डिफाईन करा. डिफाईन करा म्हणजे काय करा, पहिल्यांदा हेडिंग लिहा किंवा डायग्राम ड्रॉ करून हे हेडिंग लिहा. हेडिंग काय बघा, कॉन्केव्ह मेनिस्कस ड्यू टू लिक्विड विच पार्शियली वेट्स ए सॉलिड सरफेस. जो काही सॉलिड सरफेस आहे त्याला हे जे लिक्विड आहे ते पार्शियली वेट करणार आहे, परफेक्ट वेट करत नाही किंवा कंप्लीट वेट करत नाही, पार्शियली ते भिजवणार आहे त्याला, आपण थोड्याफार प्रमाणात ते थोडंसं ओलं करणार आहे त्याला असं आपण म्हणूया. ओके. अगदी मराठीमध्ये बघायचं म्हटलं तर. सो मग इथं आपण टँजंट काढली, तो जो फ्री सरफेस आहे बघा इथं कॉन्केव्ह शेप मिळतोय ना. सो याच्यामध्ये आपण ती टँजंट ड्रॉ केली आणि टँजंट ड्रॉ केल्यामुळे आपल्याला काय मिळालं, ॲक्यूट अँगल मिळाला. त्यामुळे थिटा किती झाला, लेस दॅन 90 डिग्री झाला. सो त्याला म्हणायचं कॉन्केव्ह मेनिस्कस. मेनिस्कस म्हणजे बघा थोडक्यात एक कॉन्केव्ह आणि कॉन्वेक्स शेप तयार होणारा एक पार्ट आहे असं आपण म्हणूया. सो कॉन्केव्ह मेनिस्कस याला म्हणायचं. सो कॉन्केव्ह मेनिस्कस ड्यू टू कुणामुळं, लिक्विड विच पार्शियली वेट्स ए सॉलिड. एका लिक्विडमुळे तयार झालेला कॉन्केव्ह शेप किंवा कॉन्केव्ह मेनिस्कस जो की त्या सॉलिड सरफेसला थोड्याफार प्रमाणात वेट करणार आहे, ओलं करणार आहे. सो कॉन्केव्ह मेनिस्कस ड्यू टू द लिक्विड विच पार्शियली वेट्स ए सॉलिड सरफेस. दिस इज द फर्स्ट कंडिशन. नाउ नेक्स्ट सेकंड कंडिशन इज व्हॉट, कॉन्वेक्स मेनिस्कस ड्यू टू द लिक्विड विच डू नॉट वेट ए सॉलिड सरफेस. आता याच्यामध्ये मात्र मर्क्युरी टाईप आहे, तर मर्क्युरी ही काही त्या लिक्विड, मर्क्युरी एक लिक्विडच आहे पण त्या सॉलिडला ती तितकीशी वेट करणार नाही, म्हणून तिथे कुठला सरफेस तयार होतो, तर कॉन्वेक्स मेनिस्कस तयार होतो. बहिर्वक्र तयार झाला ना, कॉन्वेक्स टाईपमध्ये तयार झाला. लक्षात येते का बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही अगदी सिंपल एक ट्यूब घ्या, छोटीशी ट्यूब. ओके. प्रॅक्टिकल असे तशी, त्याच्यामध्ये जर आपण मर्क्युरी फिल केली, वॉटर फिल केलं, केरोसिन फिल केलं तर आपल्याला तेवढा फरक इथं बघायला मिळेल. जर मर्क्युरी फिल केली या ट्यूबमध्ये तर आपल्याला हा शेप असा कॉन्वेक्स टाईपमध्ये तयार झालेला बघायला मिळेल. सो त्याचं हे कन्क्लुजन आहे. त्यामुळे इथं टँजंटला, फ्री सरफेसला आपण टँजंट ड्रॉ केली आणि सॉलिड सरफेस आणि टँजंटमध्ये एक अँगल सांगितला, तो अँगल म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि या केसमध्ये तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असतो, ग्रेटर दॅन 90 डिग्री असतो. लक्षात येते का बघा, 90 पेक्षा ग्रेटर झाला ना. ओके. सो कॉन्वेक्स मेनिस्कस ड्यू टू द लिक्विड्स विच डू नॉट वेट ए सॉलिड सरफेस, जिथं सॉलिड सरफेसला वेट करत नाही. आणि तिसरी केस आपण लिहूया प्युअर वॉटरची.
द लिक्विड कम्प्लिटली वेट द सॉलिड सरफेस, जिथे की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असतो 0 असतो. सो पुन्हा वेसलमध्ये आपण एक ट्यूब इन्सर्ट केली. सो इथं जर आपण सरफेस बघितला तर तो पूर्ण प्लेन दिसेल. प्लेन दिसेल याचा अर्थ इथं टँजंट ड्रॉ करू शकणार नाही आपण. जरी केलीच म्हटलं तरी मग उभी टँजंट शक्यतो कर्वलाच काढता येते ना, प्लेन सरफेसला काढता येत नाही. त्यामुळे इथं नो टँजंट, सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0. सो दीज आर जस्ट स्टडी केसेस और एक्झाम्पल पॉईंट ऑफ व्ह्यू यू कॅन राईट फॉर द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बघा जेवढी थेरी लिहिलेली आहे तेवढी सगळी व्यवस्थित समजली का बघा. आता याच्यानंतर आपण टोटल 4 केसेस बघणार आहोत. त्यासाठी मेन हेडिंग काय बघा, शेप ऑफ मेनिस्कस. बुक प्रमाणे जाऊया आपण, बुकमध्ये असं हेडिंग आहे शेप ऑफ मेनिस्कस. त्यातला पहिला पॉईंट काय आहे बघा, कॉन्केव्ह मेनिस्कस ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणजे ही कंडिशन असेल. आता याच्यामध्ये आपले हे थेरीज आहे पूर्णपणे. याच्यामध्ये काय पहिल्यांदा डायग्राम लक्षात ठेवायची आणि त्या डायग्रामच्या आतमध्ये काय हे फक्त कन्क्लुजनमध्ये सांगायचं आहे, शॉर्टमध्ये सांगायचं. एवढा स्टडी आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. सो दिस इज द फर्स्ट केस, दॅट इज कॉन्केव्ह मेनिस्कस. कॉन्केव्ह मेनिस्कस इथं लिहिलंय मी, कॉन्केव्ह मेनिस्कस, SICUS, कॉन्केव्ह मेनिस्कस म्हणजेच काय, ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. याच्या पुढची केस काय असेल, कॉन्वेक्स मेनिस्कस ऑब्ट्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तिसरी केस काय असेल, झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, प्युअर वॉटर ना. आणि चौथी केस काय असेल, हायपोथेटिकल केस, दॅट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 90 डिग्री. लक्षात येते, सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 90 डिग्री. अशी चौथी केस असेल. आपण 1 बाय 1 बघूया. सो ही आपली पहिली केस असेल. ओके, सो हेडिंग समजलं का सगळ्यांना. बघा याच्या आतमध्ये आता काय बघायचं आहे, डायग्राम आणि एक्सप्लेनेशन बघायचं आहे. तर डायग्राम काय बघायची, तर एक सॉलिड सरफेस घ्यायचा लाईक दिस. सो कन्सिडर फर्स्ट ऑफ ऑल a solid surface and then consider liquid surface like this. Okay, so consider solid surface, consider liquid surface and consider its contact. म्हणजे काय मी बोलते ते तुम्ही लिहू शकता ना. consider a solid surface and consider a liquid surface which is in contact with the solid surface. Okay, so the contact occurs at that point, the shape is concave if the liquid partially weights the solid. जर ते लिक्विड त्या सॉलिडला पार्शली वेट करत असेल तर ज्या ठिकाणी कॉन्टॅक्ट होतोय त्या ठिकाणी ते लिक्विड कॉन्केव्ह शेप किंवा कॉन्केव्ह सरफेस किंवा कॉन्केव्ह मेनिस्कस तयार करते. म्हणजे लाईक दिस, लाईक दिस. मग आता याला आपण टँजंट ड्रॉ करूया. सो ही टँजंट ड्रॉ केली तर टँजंटमध्ये आणि सॉलिड सरफेसमध्ये अँगल कन्सिडर केला, त्याला आपण अँगल ऑफ थिटा म्हटलं, सॉरी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हटलं. हे सगळं लिहा वाटल्यास तुम्ही तिथं. ओके, सो कन्सिडर ए टँजंट टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड अँड द अँगल बिटवीन टँजंट अँड द सॉलिड सरफेस इनसाइड द लिक्विड इज नथिंग बट द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो लेट अस कन्सिडर थिटा इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो जे मी बोलतोय ते एक एक लाईन्स ह्याच्या खाली लिहा, काही हरकत नाही. दॅट इज युअर आन्सर. लक्षात येते. कन्क्लुजन काय महत्त्वाचं याच्यामध्ये शिकायचं ते मी तर लिहिनच, पण मी जे काही बोलतोय ते सगळं नाही लिहू शकत ना मी तर, मग त्यामुळे तुम्ही ते लिहू शकता. मी जे काही बोलतोय ते इंग्लिशमध्ये लिहायचा प्रयत्न करा, तुमच्या लँग्वेजमध्ये लिहा, बुकमधलंच लिहायला पाहिजे असं काही नाही. ओके, सो वी विल मेक द सॉलिड लाईक दिस. सो हे समजा सॉलिड आहे आणि इथं कॉन्टॅक्ट झाला आणि इथं समजा एक लिक्विड मॉलिक्युलर ए असं म्हणूया आणि याचा एक स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स आपण ड्रॉ करूया लाईक दिस. ओके, so sphere of influence, consider a molecule A and consider its a sphere of influence. आता मला सांगा हा मॉलिक्यूल A जो आहे लिक्विडचा तो बरोबर त्या कॉन्टॅक्टवरचा मॉलिक्यूल आपण कन्सिडर केलेला आहे. आता जनरली या केसमध्ये काय असतं बघा, तर या केसमध्ये 2 प्रकारचे फोर्सेस असतात. 2 प्रकारचे फोर्सेस म्हणजे कुठले, एक सॉलिड आणि लिक्विड कॉन्टॅक्टमध्ये आहेत म्हणून. मग सॉलिड आणि लिक्विड कॉन्टॅक्टमध्ये असेल तर कुठला फोर्स असतो, ॲडेझिव्ह फोर्स असतो, ॲडेझिव्ह. आणि एक पूर्णपणेच लिक्विड आहे असं आपण म्हणूया. तर पूर्णपणे लिक्विड मॉलिक्युल्समध्ये असलेला फोर्स कुठला म्हणतो आपण, कोहेझिव्ह म्हणतो बघा. सो इथं 2 प्रकारचे फोर्सेस असतात. तर एक ॲडेझिव्ह फोर्स तो साहजिकच इकडं असेल, आतल्या साईडला असेल ना, का कारण लिक्विड आणि सॉलिडमध्ये असलेला फोर्स म्हणजे ॲडेझिव्ह फोर्स. ओके, सो लेट अस कन्सिडर ए मॉलिक्यूल ए अँड कन्सिडर इट्स अ स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. हे लिहा, कन्सिडर इट्स अ स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. There are 2 types of forces on the molecule A. One is adhesive force which is inside the solid surface and another one is the cohesive force which is inside the liquid surface. Okay, so मी हा दाखवला तो म्हणजे adhesive force झाला. मी ह्याला
एफ ए असं म्हणतो, एफ ए बार म्हणतो ॲडेजिव्ह फोर्स, अँड लेट अस कन्सिडर दिस इज द एफ सी बार दॅट इज कोहेजिव्ह फोर्स. बघा ॲडेजिव्ह फोर्स कुठं झाला, बाहेरच्या साईडला झाला. कोहेजिव्ह फोर्स कुठं झाला, लिक्विडच्या आतल्या साईडला झाला. आता या केसमध्ये काय होतं तर पार्शली वेट करत असल्यामुळं हा जो फोर्स आहे, वेट केलं ना कुणाला, लिक्विडनं सॉलिडला वेट केलं म्हणून हा फोर्स जास्त असतो. हा फोर्स म्हणजे कुठला, ॲडेजिव्ह फोर्स जास्त असतो या केसमध्ये. ओके, सो दिस इज आवर मेन और फर्स्ट कन्क्लुजन. लेट हे सगळं झालं आता ए मॉलिक्यूल कन्सिडर केला. सो एफ ए बार ॲडेजिव्ह फोर्स विच इज ग्रेटर दॅन द कोहेजिव्ह फोर्स बिकॉज लिक्विड वेट्स और पार्शली वेट्स द सॉलिड सरफेस म्हणून. सो ॲडेजिव्ह फोर्स कसा झाला, याच्यापेक्षा मोठा झाला. मग जो फोर्स मोठा असतो त्या साईडला ह्या दोघांचा रिझल्टंट ड्रॉ करायचा, म्हणजे थोडक्यात आतमध्ये. सो लाईक दिस. सो दिस इज व्हॉट, दिस इज एफ आर बार कन्सिडर. सो लेट एफ आर बार इज द रिझल्टंट फोर्स. कुणाचा, त्या दोघांचा रिझल्टंट फोर्स ऑफ एफ ए बार अँड एफ सी बार. म्हणजे ॲडेजिव्हचा आणि कोहेजिव्हचा रिझल्टंट फोर्स कोण काढला आपण, एफ आर बार काढला. आणि तो एफ आर बार कुठं आहे, एफ आर बार इज इनसाइड, कुठं आला बघा, इनसाइड द सॉलिड आला. या कारणामुळं म्हणजे हा फोर्स ग्रेटर असल्यामुळं रिझल्टंट आतल्या साईडला येतो. आणि ॲज वेल हा जो रिझल्टंट आहे, रिझल्टंट फोर्स तो परपेंडिक्युलर आहे कुणाला, टँजंटला. हे सुद्धा कन्क्लुजन आपण लिहू शकतो. लक्षात आलं का. त्यामुळं मग इथं तयार झालेला शेप कसा तयार झाला, इकडे एअर मॉलिक्युल्स आहेत ना. आता हे पण कन्क्लुजन असतं बघा, याच्यावरती एअर मॉलिक्युल्स आहे, त्यांची डेन्सिटी कशी आहे, कमी आहे, याची डेन्सिटी कशी आहे, जास्त आहे, याची त्याच्याहीपेक्षा जास्त आहे. मग ज्या साईडला डेन्सिटी आहे त्या साईडला फोर्स आपण इनवर्ड फोर्स आहे असं म्हणतो, त्यामुळे हा फोर्स कसा असेल, जास्त असेल. सो ॲडेजिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन कोहेजिव्ह फोर्स. दिस इज द मेन कन्क्लुजन ऑफ दिस पर्टिक्युलर पॉईंट. हेन्स वॉट एव्हर द कॉन्टॅक्ट सरफेस इज देअर, दॅट कॉन्टॅक्ट सरफेस इज कॉन्वेक्स मेनिस्कस अँड इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट. ओके, सो अजून कन्क्लुजन लिहू शकता. सो थीटा इज इक्वल टू और थीटा इज लेस दॅन 90 डिग्री, दॅट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज acute and whatever the surface is there, so it is convex meniscus. जो काही सरफेस तयार होणार तो कसा असेल, कॉन्वेक्स मेनिस्कस असेल किंवा कॉन्वेक्स शेपमध्ये असेल किंवा त्यालाच कॉन्केव्ह सरफेस म्हटलं जातं. म्हणून ही केस इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट केस दॅट इज कॉन्केव्ह मेनिस्कस, दॅट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट विच इज लेस दॅन 90 डिग्री. समजलं का बघा इथपर्यंत सगळ्यांना. चला लिहून घ्या. सो दिस इज आवर फर्स्ट केस. ओके, नेक्स्ट सेकंड केस बघू यामधलीच. आता पहिली बघितली ती कॉन्केव्हची बघितली, आता काय असेल, कॉन्वेक्स मेनिस्कस. कॉन्वेक्स मेनिस्कस दॅट इज ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बरोबर का बघा, ऑप्ट्यूस OBTUSE ऑप्ट्यूस विशाल कोन 90 पेक्षा जास्त असतो ना, ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सेम मागाच्या सारखीच डायग्राम ड्रॉ करूया. लेट अस कन्सिडर ए सॉलिड सरफेस. हे सगळं आता व्यवस्थित प्रत्येक वेळेला लिहायचा प्रयत्न करा. लेट अस कन्सिडर लिक्विड सरफेस. फक्त आता हे लिक्विड कुठलं असेल, मर्क्युरी असेल. मगाशी होतं ते केरोसिनचं होतं, आता हे मर्क्युरी असेल. हे पण लक्षात ठेवा, कुठलं लिक्विड असतं ते लक्षात ठेवा, मर्क्युरी टाईप लिक्विड आहे. ओके, सो आता इथं टँजंट टाईप पण ह्या लिक्विड सरफेसला अशी ड्रॉ करूया. सो दिस इज आवर टँजंट. आणि आता हा मॉलिक्युल इथं ए कन्सिडर करूया आणि दिस इज द स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स फॉर ए. ओके, सो आता असं आहे, त्यामुळं काय होणार आहे, मगाच्यापेक्षा रिव्हर्स होणार आहे. एक तर इकडं फोर्स असेल तो कुठला असेल, एफ ॲडेजिव्ह ना, एफ ए म्हणूया आपण, एफ ए. ओके, आणि इकडं आतमध्ये जो असेल तो कुठला फोर्स असेल, एफ सी म्हणूया, कोहेजिव्ह फोर्स ना. आता मगाच्यापेक्षा रिव्हर्स करायचं बघा. आता इथं कुठला फोर्स जास्त असेल, कोहेजिव्ह फोर्स जास्त असेल, कोहेजिव्ह फोर्स. बरोबर आहे का बघा. ठीक आहे, म्हणजे मगाशी काय होतं, ॲडेजिव्ह फोर्स जास्त होता, इथं ॲडेजिव्ह फोर्स आता कमी असेल आणि कुठला फोर्स जास्त असेल, कोहेजिव्ह फोर्स जास्त असेल. बरोबर, इकडे एअर आहे म्हणूया. ठीक आहे, मग मगाशी आपण रिझल्टंट आतमध्ये काढला होता. सो आता इथं जो रिझल्टंट आहे, एफ आर बार इज इनसाइड द लिक्विड म्हणायचं. आता बघा मी कन्क्लुजन पॉईंट्स लिहितोय. ओके,
आता एफ आर बार इथं असेल लाईक दिस इज एफ आर बार रिझल्टंट. ओके, आणि ॲज वेल ॲज एफ आर बार इज परपेंडिक्युलर टू द AT टँजंटला तो मागाच्या सारखाच परपेंडिक्युलर असेल. ओके, म्हणून याच्यामध्ये लिक्विड क्रिप्स आउटवर्ड म्हणलं जातं आणि शेप तयार होतो तो कुठला तयार होतो, कॉन्व्हेक्स शेप तयार होतो किंवा कॉन्व्हेक्स मेनिस्कस म्हणलं तरी चालतं. आणि इथं थिटा किती असतो, मोर दॅन 90 डिग्री, म्हणजेच कुठला अँगल असतो, ऑप्ट्यूस अँगल. म्हणजेच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज नथिंग बट द ऑप्ट्यूस फॉर दिस सेकंड केस. लक्षात आलं का बघा. कन्क्लुजन पॉईंट्स मगाशी आता लिहिले त्यातले काही पॉईंट्स तुम्ही इथं लिहू शकता सुरुवातीचे, पण मेन कन्क्लुजन तुम्ही हे असं सांगायचं आहे की याच्यामध्ये मात्र कोहेसिव्ह फोर्स जास्त असेल ॲडेझिव्हपेक्षा. का तर लिक्विड लेवल वेट केलेलंच नाही असं आपण म्हणतो, सॉलिडला त्या लिक्विडनं वेट केलं नाही, त्यामुळे जो काही फोर्स असेल तो पूर्णपणे लिक्विडच्या आतमध्ये असेल. म्हणून याचा कोहेसिव्ह फोर्स जास्त झाला आणि ॲडेझिव्ह फोर्स कसा झाला, कमी झाला. त्यामुळे रिझल्टंट हा लिक्विड लेवलमध्ये ज्या साईडला फोर्स जास्त आहे त्या साईडला रिझल्टंट जाणार आहे. म्हणून रिझल्टंट आपण कुठं काढला, लिक्विडच्या आतमध्ये काढला. मगाच्या केसमध्ये रिझल्टंट कुठं काढला होता, सॉलिडमध्ये काढलेलं होतं. आता इथं फक्त रिव्हर्स होणार. सो हे कन्क्लुजन पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवायचे. सो दिस इज आवर सेकंड केस. लक्षात आलं. ओके, नेक्स्ट वी विल सी द थर्ड केस. थर्ड केस आहे ती कशाची आहे, प्युअर वॉटरची आहे, म्हणजेच झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणूया. ओके, सो लेट अस कन्सिडर द थर्ड केस, दॅट इज झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, सो झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तिसरी केस असेल. थर्ड केस, झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर याचे कन्क्लुजन पॉईंट्स कशा लक्षात ठेवायचे बघा. तर नेहमीप्रमाणे पहिल्यांदा सॉलिड कन्सिडर करा. दिस इज सॉलिड अँड दिस इज लिक्विड. आता मात्र लिक्विडनं काय केलेलं आहे, ह्या सॉलिडला पूर्ण वेट केलेलं आहे, कम्प्लिटली वेट्स असं म्हणतो आपण. ओके, कन्क्लुजन लिहितो बघा मी इथं काय, कम्प्लिटली वेट टू सॉलिड. सिंपल ना. आता इथं मात्र टँजंट ड्रॉ करता येत नाही. इथं लिक्विड मॉलिक्यूल ए कन्सिडर करूया, स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. सो हा फोर्स असेल FA म्हणूया, ॲडेझिव्ह फोर्स म्हणूया, बरोबर ना, FA बार. आता मला सांगा इथं कम्प्लिटली वेट केल्यामुळे काय होतं, इथं FC बार 0 असतो. 0 म्हणजे ॲब्सेंट म्हटलं जातं, म्हणजे कोहेसिव्ह फोर्स अवेलेबल नाही. ओनली कोण आहे, ॲडेझिव्ह फोर्स आहे. तो ॲडेझिव्ह फोर्स म्हणजेच कोण असतो, रिझल्टंट फोर्स, FR बार म्हणा. चालेल का बा, लाईक दिस. ओके, सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0 डिग्री and this is for pure water, we can say that. Okay, completely weights FC 0, FA आणि FR कसे असतील, सेम असतील. ॲज वेल FA बारच कसा असेल, मॅक्सिमम असेल. दिस इज ऑल्सो कन्क्लुजन. म्हणून FR बार आणि FA बार कसे असतील, सेम असतील. सो रिझल्टंट फोर्स म्हणजेच ॲडेझिव्ह फोर्स असेल. ओके, सो थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. सो दिस इज द केस, और वी कॅन से दॅट दिस इज द केस ऑफ झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. लक्षात येते का बघा. पहिली केस केरोसिन कॉन्केव्हची, दुसरी केस कॉन्व्हेक्सची म्हणजेच ऑप्ट्यूस अँगल मर्क्युरीची, आणि तिसरी केस झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजेच काय, प्युअर वॉटर केस. थोडेफार जरी कंटॅमिनेशन ॲड झाले तर ती पहिली केस तयार होते. कंटॅमिनेशन किंवा इम्प्युरिटी ॲड झाले तर पहिली केस, दुसरी केस मर्क्युरी, तिसरी केस प्युअर वॉटरची. आणि आता चौथी केस आहे ती हायपोथेटिकल आहे, ती फक्त कन्सिडर केलेली आहे की ती प्रॅक्टिकली अवेलेबल नाही. सो वी विल सी द फोर्थ केस. हे लिहून घ्या इथपर्यंत सगळ्यांनी व्यवस्थित. ओके, लुक ॲट द हेडिंग, दॅट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 90 डिग्री, दॅट इज कंडिशन फॉर कॉन्व्हेक्सिटी अँड कॉन्केव्हिटी. हायपोथेटिकल केस मी म्हटलं ना तुम्हाला. सो दिस इज द हायपोथेटिकल लिक्विड असं म्हटलं जातं. हायपोथेटिकल लिक्विड, हायपोथेटिकल लिक्विड. सॉरी, बघूया आता याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट लक्षात ठेवावं लागेल. पहिल्यांदा डायग्राम सिंपल मगाशी होती तशीच डायग्राम. कन्सिडर सॉलिड अँड कन्सिडर लिक्विड. आता लिक्विड हे असंच काढलं पाहिजे. हायपोथेटिकल केस आहे, इथं आपण ए मॉलिक्यूल कन्सिडर करूया आणि त्याचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स घेऊया. आता याच्यामध्ये बघा, इकडं जो फोर्स असतो त्याला आपण ॲडेझिव्ह फोर्स म्हणतो, इकडं जो फोर्स असतो त्याला आपण कोहेसिव्ह फोर्स म्हणतो, आणि ह्याचा रिझल्टंट बरोबर इथं असतो.
कारण हा जो फोर्स आहे हा 45 अँगल आहे तो 45 डिग्री तयार होतो. कोण? कोहेसिव्ह फोर्स सॉलिड सरफेस बरोबर अँगल करतो तो किती अँगल तयार होतो? 45 डिग्री. त्या कारण काय? कारण थिटा इज इक्वल टू किती आहे? 90 डिग्री. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती आहे? 90 डिग्री आहे. ठीक आहे. आता जनरली याच्यासाठी काय म्हटलं जातं बघा, हा जो FA बार आहे कन्क्लुजनमध्ये, FA बार इज इक्वल टू दिस FC बार अपॉन √2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ FA बार. एवढी व्हॅल्यू याच्यामध्ये घेतली जाते. ओके, बिकॉज ऑफ दिस रिझन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज व्हॉट? 90 डिग्री. FA बार इज व्हॉट? FC अपॉन √2. FR बार इज रिझल्टंट force which is downward along the solid surface. रिझल्टंट फोर्स कुठे आहे बघा? डाऊनवर्ड आहे. म्हणजे हा आहे रिझल्टंट फोर्स असतो. हे कन्क्लुजन आहे की ॲडेसिव्ह फोर्स हा किती असतो? FC अपॉन √2. FC म्हणजे कोहेसिव्ह फोर्स. ओके. आता हेच रिलेशन दोघांसाठी पण लिहिलं जातं, कारण आपण अँगल किती डिफाईन केलेला आहे? 90 डिग्री. त्यामुळे एकदा ॲक्यूटसाठी पण आणि ऑप्टिव्हसाठी पण म्हटलं जातं. सो पहिल्यांदा लिहूया फॉर ॲक्यूट अँगल. आता ॲक्यूट अँगलची केस आठवा. पहिली केस आठवा. पहिल्या केसमध्ये हा FA कसा होता मला सांगा? पहिल्या केसमध्ये FA ग्रेटर होता बघा. ॲडेसिव्ह फोर्स हा पहिल्या केसमध्ये, पहिली केस म्हणजे केरोसिनची केस, आठवते का बघा? पहिल्या केसमध्ये हा ग्रेटर होता ना, म्हणून लिहायचं FA बार दॅट इज ॲडेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन दिस कोहेसिव्ह फोर्स. पण कोहेसिव्ह फोर्स किती आहे? FC अपॉन √2 एवढी व्हॅल्यू आहे ना कोहेसिव्ह फोर्सची. सो दिस इज द कन्क्लुजन फॉर इफ यू कन्सिडर फॉर ॲक्यूट अँगल. नेक्स्ट कन्क्लुजन फॉर ऑप्टिव्स अँगल. आता ऑप्टिव्स अँगल म्हणजे सेकंड केस. सेकंड केसमध्ये काय होता? कोहेसिव्ह फोर्स जास्त होता, ॲडेसिव्ह फोर्स कमी होता. म्हणून लिहायचं की FA बार विच इज लेस दॅन कोहेसिव्ह फोर्स, बट कोहेसिव्ह फोर्स इज FC अपॉन √2. सो दिस इज द कंडिशन ऑर दिस इज द कन्क्लुजन फॉर द ऑप्टिव्स अँगल. बघा याच्यामध्ये काय काय सांगायचं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा हे इक्वेशन सांगायचं, त्याच्यानंतर रिझल्टंट हा डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, त्याच्यानंतर ॲक्यूट अँगलसाठी कोहेसिव्ह फोर्स हा जास्त असतो आणि ऑप्टिव्स अँगलसाठी ॲडेसिव्ह फोर्स हा जास्त असतो कोहेसिव्हपेक्षा. पण कोहेसिव्हची व्हॅल्यू किती सांगितली तर FC अपॉन √2 आणि ऑप्टिव्हसाठी ॲडेसिव्ह फोर्स हा कमी असतो, दॅट इज FC अपॉन √2. सो दिस इज द conclusion for this particular case, that is angle of contact is 90 degree. So we can say that it is the condition for convexity and concavity असं म्हटलं जातं त्याला. म्हणजे दोन्ही कंडिशन्स याच्यामध्ये डिफाईन केलेलं आहे. दिस इज फॉर हायपोथेटिकल लिक्विड. इट इज जस्ट टू बी कन्सिडर्ड. ओके, प्रॅक्टिकली इट इज नॉट अवेलेबल, वी कॅन से दॅट, बट इट इज टू बी जस्ट considered theoretically and it is to be defined with the help of convex and concave concept. It means what? Convexity and concavity. लक्षात आलं का बघा? सो आज जे काही आपण बघितलं ते पूर्णपणे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट याची थेअरी बघितलेली आहे. अजून न्यूमेरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू याचं यायचं आहे. पुढं कॅपिलरी ट्यूब म्हणून एक छानसा पॉईंट आहे, त्याच्यामध्ये थिटाची व्हॅल्यू येते, पण अजून तरी आपण थिटा आलेला नाही आहे. पुढचं एक लिक्विड सरफेस आहे किंवा लिक्विड ड्रॉप जो आहे त्याचे जे शेप्स असतात त्याचा स्टडी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला थिटा बघायला मिळेल. पुन्हा एकदा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, पण बेसिक अँगल ऑफ कॉन्टॅक्टची कन्सेप्ट तुम्हाला आधी व्यवस्थित समजली पाहिजे, त्यासाठी आजचं हे लेक्चर आहे. सो आज आपण किती पॉईंट्स बघितले? जवळपास 5 पॉईंट्स बघितले. पहिला आपण बघितला अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक बघितला. दुसरी केस आपण केरोसिनची बघितली, ज्याला इम्प्युअर वॉटर म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये कॉन्केव्ह सरफेस तयार होतो. तिसरा पॉईंट आपण कॉन्वेक्सचा बघितला, ज्याला मर्क्युरी म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये ऑप्टिव्स अँगल तयार होतो. चौथा आपण प्युअर वॉटर बघितला की ज्याच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 होता. आणि पाचवा पॉईंट आपण हा बघितला ज्याच्यामध्ये कन्सिडर केला की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असेल? 90 डिग्री असेल. आणि याच केसला काय म्हटलं? कॉन्वेक्सिटी अँड कॉन्केव्हिटी. सो एवढं सगळं लिहून घ्या. याच्या रिलेटेड आता काही न्यूमेरिकल्स आहेत ते आपण बघूया. ओके, काही CETचे क्वेश्चन्स आहेत. CETचे क्वेश्चन्स अँगल ऑफ कॉन्टॅक्टवरती आहेत, थेरॉटिकलच क्वेश्चन्स आहेत सगळे. ते क्वेश्चन्स काही लास्ट एक्झामला विचारलेले आहेत, ते बघूया आपण. क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या आणि पुन्हा त्याचा आन्सर लिहायचा प्रयत्न करा. सो लुक ॲट द क्वेश्चन. इफ द लिक्विड इज रायझिंग इन ए कॅपिलरी देन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज. आता ॲक्च्युअल हा पॉईंट अँगल ऑफ कॉन्टॅक्टमधला पण आहे आणि कॅपिलरी ट्यूबमधला पण आहे. तर कॅपिलरी ट्यूब म्हणून एक आपल्याला पुढं पॉईंट शिकायचा आहे. कॅपिलरी ट्यूब, कॅपिलरी. सो कॅपिलरी ट्यूब काय असते बघा, एक सिंपल अशी ट्यूब आहे असं आपण म्हणूया, आणि ही एका पाण्यामध्ये बुडवली जाते. तर तेव्हा
त्याच्यामध्ये असा शेप तयार होतो, कॅपिलरी ट्यूब ॲब्झॉर्व करते असं म्हणूया ना. ॲब्झॉर्व करते म्हणजे काही लिक्विड लेवलवरती जायचा प्रयत्न करते, बरोबर ना. राईज इन लिक्विड म्हटलं जातं याला, राईज इन लिक्विड लेवल म्हटलं जातं. ओके, सो राईज इन लिक्विड लेवल म्हणजे असा शेप जनरली तयार होतो. मग हा जो शेप आहे तो कसा आहे, कॉन्केव शेप आहे, कॉन्केव. ओके, मग कॉन्केवमध्ये अँगल किती तयार होतो, आपण म्हणतो ॲक्यूट अँगल तयार होतो ना, जो की 90पेक्षा कमी असतो. हे आपण मगाच्या केसेसमध्ये बघितलेलं आहे. सो जनरली हे कॅपिलरी ॲक्शन जे आहे त्या कॅपिलरी ॲक्शनमध्ये हे असं पॉसिबल असतं. सो राईज इन लिक्विड लेवल म्हटलं जातं कॅपिलरीमध्ये. सो राईज इन लिक्विड लेवल जर असेल तर कॉन्केव शेप तयार होईल आणि कॉन्केव शेपसाठी ॲक्यूट अँगल म्हटलं जातं. सो बी इज द आन्सर. लक्षात येते, कॅपिलरी ट्यूब हा जो पॉईंट आहे तो याच्या पुढच्या काही लेक्चर्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आहे इंटरेस्टिंग पॉईंट आहे तो सुद्धा. आणि कॅपिलरी ट्यूबमध्ये जी लिक्विड लेवल राईज होत असते ती कशा पद्धतीनं राईज होते, तर ही अशा पद्धतीनं राईज होते आणि त्याच्यामध्ये जो काही सरफेस तयार होतो तो कॉन्केव शेपमध्ये तयार होतो. म्हणून जो काही अँगल तयार होतो त्याला ॲक्यूट अँगल म्हटलं जातं, जो बिलो 90 डिग्री असेल. सो बी ऑप्शन ॲक्यूट अँगल. नेक्स्ट, नेचर ऑफ मेनिस्कस फॉर लिक्विड हॅव्हिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0 डिग्री. 0 डिग्री. सो 0 डिग्री म्हणजे इट मीन्स व्हॉट, थीटा इज इक्वल टू 0. इट मीन्स इट इज प्युअर वॉटर. ओके, अँड वी कॅन से दॅट फॉर प्युअर वॉटर when we will consider the tube like this or something, so plane surface we will get. Okay, so we will get the answer plane. कारण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वरती डिपेंड आहे ना सरफेस कसा आहे. सो प्लेन, पॅराबोलिक, सेमीस्पेरिकल आणि सिलेंड्रिकल. ॲक्च्युली सेमीस्पेरिकल पण काही ठिकाणी म्हटलेलं आहे बघा, म्हणजे एक्झॅक्टली स्पेरिकल नाही आहे पण सेमीस्पेरिकल, जो की नियर अबाउट प्लेन आहे. कारण पॅराबोलिक आणि सिलेंड्रिकल तर होऊ शकत नाही, त्यामुळे काही ठिकाणी याचा आन्सर हे सेमी स्पेरिकल असं सुद्धा दिलेलं आहे. बट वी कॅन से दॅट इट इज अ प्लेन. ओके, बिकॉज वी कॅन डिफाईन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर प्युअर वॉटर, दॅट इज वेन थीटा इज इक्वल टू 0, दॅट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0. सो वी कॅन से दॅट द प्लेन सरफेस इज दॅट. नेक्स्ट, फॉर वॉटर डज नॉट वेट ए ग्लास रॉड, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज. डज नॉट वेट असं म्हटलेलं आहे. डज नॉट वेट सॉलिड म्हणजे भलेही ते वॉटर म्हणू देत, वॉटर, पण ते वॉटर काय करतं, डज नॉट वेट द सॉलिड. ओके, डज नॉट वेट द सॉलिड, इट मीन्स वॉट, द कंडिशन इज लाईक दिस. ओके, सो इट मीन्स वॉट, दिस इज द टँजेंट अँड वी कॅन से दॅट थीटा इज इक्वल टू ऑप्ट्यूस ग्रेटर दॅन 90 डिग्री. सो कॉन्वेक्स शेप जो आहे त्या कॉन्वेक्स शेपची कंडिशन आहे, कळतंय का बघा. सो कॉन्वेक्स शेपमध्ये आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो किती घेतो, तर आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो ग्रेटर दॅन 90 डिग्री घेतो बघा. आठवतंय मगाशी आपण कंडिशन्स बघितलेल्या आहेत. कॉन्वेक्स शेप किंवा कॉन्वेक्स सरफेस म्हटलं होतं, त्याच्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल, म्हणजेच काय असेल, ऑप्ट्यूस असेल. सो इफ डज नॉट वेट द सॉलिड, इथं कन्फ्युजन होऊ शकतं, वॉटर म्हटलेलं आहे त्यामुळे कदाचित तुम्ही ॲक्यूट सांगाल किंवा 0 डिग्री सांगाल. एकतर त्यात प्युअर वॉटर म्हटलेलं नाही आहे किंवा ते वॉटर म्हटले पण ते काय करतं, डज नॉट वेट द सॉलिड म्हटलेलं आहे. सो डज नॉट वेट द सॉलिडची जी काही कंडिशन आहे ती म्हणजे मर्क्युरी सारखी कंडिशन आहे ही. आणि मर्क्युरीच्या कंडिशनमध्ये काय होतं, अँगल जो मिळाला होता तो आपल्याला ऑप्ट्यूस अँगल मिळाला होता. सो ऑप्शन ए असेल, ऑप्ट्यूस अँगल. बघा आधी क्वेश्चन लिहून घ्या आणि पुन्हा त्याचे आन्सर्स व्यवस्थित लिहा. नेक्स्ट, व्हॉट इज द अँगल बिटवीन प्युअर वॉटर अँड ग्लास. सोपा आहे, प्युअर वॉटर अँड ग्लास, प्युअर वॉटर अँड ग्लास. ओके, सो दिस इज लिक्विड अँड दिस इज सॉलिड. ओके, मग साहजिकच जर प्युअर वॉटर घेतलं एखाद्या ग्लास सरफेसच्या मध्ये, हा जो सरफेस आहे तो ग्लास आहे आणि हे वॉटर आहे, सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती मिळेल आपल्याला, 0 मिळेल ना, बरोबर का बघा. सो बी म्हणू शकतो आपण, 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. कारण एकतर प्युअर लिक्विड म्हटलं आणि ते कॉन्टॅक्ट कोणामध्ये आहे, ग्लासमध्ये, आणि ग्लास म्हणजे काय, सॉलिड सरफेस म्हणतो ना आपण. सो प्युअर वॉटर हे जरी ग्लास सरफेसच्या वेसलमध्ये असलं तरी ते अँगल काय करेल, 0च करेल ना, म्हणजे प्लेन सरफेस दिसेल आपल्याला आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती होईल, 0 डिग्री होईल. म्हणून आपण याचा आन्सर लिहू शकतो 0 डिग्री, बी ऑप्शन. नेक्स्ट, द लिक्विड मेनिस्कस इन कॅपिलरी ट्यूब विल बी कॉन्वेक्स इफ द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. कॉन्वेक्ससाठी तीच कंडिशन रिपीट होते बघा.
फॉर कॉन्व्हेक्स म्हणजे आपण लिक्विड जे आहे ते कसं असू शकतं, मर्क्युरी असेल असं म्हणेन, आणि थिटा जो आहे तो कसा असेल 90 डिग्री असेल, म्हणजेच कसला अँगल म्हटलं जातं ह्याला, ऑप्ट्यूस अँगल म्हटलं जातं. ओके, म्हणून मी ज्या 4 कंडिशन्स म्हटलं बघा तुम्हाला, त्या 4 कंडिशन्सच अँगल ऑफ कॉन्टॅक्टसाठी नेहमी रिपीट होत असतात. फारसं काही त्याच्यामध्ये वेगळं येत नाही. काही लॉजिकल क्वेश्चन्स तिथं येतात, मोस्टली थिअरॉटिकल क्वेश्चन्सच सगळे याच्यामध्ये आपल्याला रिपीट बघायला मिळतं. त्यामुळे त्या ज्या काही 4 केसेस होत्या त्या 4 केसेस जर व्यवस्थित समजल्या तर यातली बरीचशी आन्सर्स आपल्याला सॉल्व्ह करायला मदत होते. सिंपल आहेत, प्लेन, कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स आणि हायपोथेटिकल. सिंपल 4 कंडिशन्स, डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक, असा एक पार्ट वाईज आणि सेक्शन वाईज स्टडी केला तर आपल्याला कळून जातं की त्याच्यामध्ये आपल्याला नक्की इन डिटेल काय बघायचं आहे, कशाचा अभ्यास करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी कळतात. त्यामुळे हे सीईटीचे क्वेश्चनसुद्धा त्याच बेसवरती येत असतात. त्यामुळे काही फारसा अवघड याच्यामध्ये राहत नाही. चला व्यवस्थित क्वेश्चन्स लिहून घ्या आणि त्याचे आन्सर्स लिहून घ्या. चला पुढचा बघूया. सो हा झाला ग्रेटर दॅन 90 डिग्री. ऑप्शन ए चेक करा, ग्रेटर दॅन 90 डिग्री. ए, सो ग्रेटर दॅन 90 डिग्री. ओके, रिझन आता सगळ्यांना समजतं. नेक्स्ट, इफ ए वॉटर ड्रॉप इज केप्ट बिटवीन 2 ग्लास प्लेट्स देन इट्स अ शेप इज. आता सिंपल वॉटर ड्रॉप असं म्हटलेलं आहे. मग वॉटर ड्रॉपचा शेप कसा तयार होतो, कॉन्केव्ह तयार होतो ना. हे काही प्युअर वॉटर नाही आहे, सिंपल वॉटर ड्रॉप म्हटलेला आहे. पहिला शेप बघा कॉन्व्हेक्स आहे, ए डायग्राम बघा व्यवस्थित. दुसरी बी डायग्राम बघा प्लेन शेप दिसतोय. तिसरी डायग्राम कॉन्केव्ह दिसतोय आणि चौथा पॉईंट जो आहे तो नन ऑफ दीज म्हटलेला आहे. सो याच्यासाठी आपण सी ऑप्शन, क्वेश्चन पहिल्यांदा लिहून घ्या. सो लाईक दिस बघा, इथं अँगल तयार होणार आहे किंवा इथला जो कॉन्टॅक्ट आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा इथला जो कॉन्टॅक्ट आहे त्याचं नेचर सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर हे जे नेचर आपल्याला कसं दिसतंय, कॉन्केव्ह शेपमध्ये दिसणार आहे. ओके, सो दिस इज फॉर वॉटर और ग्लिसरीन, केरोसिन और इम्प्युअर वॉटर कंडिशन्स. ओके, सो कॉन्केव्ह असेल तर काय असतं, ॲक्यूट अँगल. ओके, ॲक्यूट अँगल इट मीन्स थिटा इज लेस दॅन 90 डिग्री. ओके, सो दिस इज द परफेक्ट शेप. ओके, बाकीचे जर 2 शेप बघितले आपण तर दोन्ही शेपमध्ये आपल्याला कसं दिसतं, एक शेप दिसतोय तो कॉन्व्हेक्स दिसतोय आणि एक शेप दिसतोय तो प्लेन दिसतोय. तिसरा हा शेप झाला आणि चौथ्यामध्ये काय नन ऑफ दीज म्हटलेला आहे. सो यू कॅन डिफाईन द सी आन्सर, दॅट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा थोडासा अँगल ऑफ कॉन्टॅक्टपेक्षा थोडा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. A and B are 2 soap bubbles. The bubble A is larger than B. If these are now joined by a tube, then पहिला ऑप्शन आहे the bubble A becomes more large. दूसरा आहे the bubble B becomes more large. तिसरा आहे both the bubbles acquire the same size आणि चौथा आहे both the bubbles will get burst. ओके, आता जनरली काय बघा ह्याच्यामध्ये लॉजिकल आन्सर काय आहे. A and B are 2 soap bubbles. The bubble A is larger than B. If these are now joined by a tube. आता दोन्ही बबल सिंपल काय केले, जॉईन केलेले आहेत बघा. तर आपण हे सोप बबल्स आहेत. ओके, त्यामुळे ते काय लगेच मर्ज होणार आहेत का, तर मर्ज होणार नाहीत. तुम्ही कधीही करून बघा, प्रॅक्टिकली पण बघा. जेव्हा 2 बबल्स एकत्र येतात तेव्हा जस्ट ते एकमेकांना असे जॉईन होतात. ते काही एकत्र येत नाहीत किंवा ते लगेच पूर्ण मर्ज होत नाहीत, तर जस्ट ते एकमेकांना असे जॉईन होतात. मग जॉईन कसे होतात, जसे त्यांचे शेप आहेत त्याच पद्धतीने ते जॉईन होतात. ओके, म्हणजे जो पहिला बबल होता लाईक ए, हा बीला जॉईन होणार आहे त्या ट्यूबमध्ये, सेम अशाच पद्धतीने ते काय होतील, जॉईन होतील असं आपण म्हणू. ओके, सो लुक ॲट द ऑप्शन ए. द बबल ए बिकम मोर लार्ज, म्हणजे ए हा कसा आहे, ए बिकम मोर लार्ज दॅन बी. सो हे अशा पद्धतीने जॉईन होतील, त्यामुळे ए हा बी पेक्षा कसा राहणार आहे, लार्ज राहणार आहे. सो याचा आन्सर आहे ए. ओके, सो हा ॲक्च्युली एक्सेस प्रेशरचा एक पॉईंट आहे याच्यामध्ये. अजून बरेचसे MCQs आहेत, पण एक्सेस प्रेशर आणि कॅपिलरी ट्यूब संदर्भातले पुढचे आहेत, त्यामुळे ते काय आपण पुढच्या पॉईंटला घेऊया, आता त्याची काही घ्यायची गरज नाही. सो लक्षात येते का बघा, किती पॉईंटचा आज स्टडी झाला आणि त्याच्यावरचे हे काही न्यूमरिकल्स आहेत ते सगळे इन डिटेल व्यवस्थित लिहून घ्या. याच्यामध्ये काही शंका असतील तर तशा त्या वेळेला लिहित चला. इन फ्युचर जेव्हा डाऊट सेशन्स होतील किंवा
कधी काही शंका लागेल तुम्हाला तेव्हा ती शंका डेफिनेटली तुम्ही विचारत चला. कॉल केला तरी चालेल, व्हॉट्सअप मेसेज केला तरी चालेल, सिंपल मेसेज टेक्स्ट मेसेज करून जरी शंका विचारली तरीसुद्धा चालू शकतं. कारण कसं आहे त्यावेळेला त्या शंका क्लिअर होणं, ते जे डाऊट्स आहेत ते क्लिअर होणं जास्त गरजेचं असतं. आणि जसं की आपण लास्ट वेव्ह ऑप्टिक्स टॉपिक बघितलेला आहे, सेम त्याच पद्धतीनं हा थोडासा लेंदी आणि इंटरेस्टिंग आहे, पण लेंदी टॉपिक आहे. अजून बऱ्याचशा फ्लुइडच्या कन्सेप्ट याच्यामध्ये पुढे यायच्या आहेत. आत्ता फक्त आपण कॉन्सन्ट्रेट काय केलेलं आहे की सेकंड पार्ट जो आहे, पहिला इंट्रोडक्टिव्ह पार्ट जर फ्लुइडचा सोडला तर जो दुसरा पार्ट आहे जो की सरफेस टेन्शनशी रिलेटेड आहे त्याच्यावरती आत्ता आपण कॉन्सन्ट्रेशन केलेलं नाही. त्याच्यामधला हा सगळ्यात जास्तीत जास्त स्टडी आपण करतोय. ओके, त्यामुळं जे काही रोजच्या रोज पॉईंट्स होतील ते तुम्ही एकतर थेरॉटिकली व्यवस्थित मेंटेन करणं गरजेचं आहे. ज्या काही तुम्ही नोट्स प्रिपेअर करता त्या नोट्स व्यवस्थित प्रिपेअर करत चला. याचा मी रिव्ह्यू असेल किंवा याचे काही क्वेश्चन्स असतील ते ॲट द एंड ऑफ टॉपिक डेफिनेटली देईन गरजेनुसार. जसं आपण पुढं जाऊया तसं तुम्हाला हे सगळं दिलं जाईल. पण तुमची एक मेथड जी आहे ती मेथड व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. सो डेफिनेटली याचा काहीतरी कुठंतर फायदा होऊन जाईल आणि बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला सुद्धा तुम्हाला मदत होईल. मग बोर्डची एक्झाम असू देत किंवा CETची एक्झाम असू देत. ओके, आणि रोज काय आता मी फारसं कवर करत नाही, अगदी एखाद दुसरा पॉईंट, एकच पॉईंट, आता आज तरी एकच पॉईंट घेतला, त्याच्यामधले जे काही सब पॉईंट्स आहेत ते आपण त्या एका लेक्चरमध्ये डिस्कस करतो आणि त्याच्या रिलेटेड असलेले काही मग न्यूमेरिकल क्वेश्चन्स. अजून आपण टेक्स्टबुकमधले न्यूमेरिकल घेतलेलं नाही आहे, ते आपण लगेच घेणार नाही आहे. आत्ता आपण जी काही थिअरी असेल ती व्यवस्थित थिअरी परफेक्ट करूया आणि त्याच्या रिलेटेड CETला आत्तापर्यंत विचारलेले क्वेश्चन्स आहेत. काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स पण मी घेतोय, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की CETला या पॉईंटवरती फारसे क्वेश्चन्स विचारले जात नाही. त्यामुळे याच्या रिलेटेड मग JEE किंवा नीटचे क्वेश्चन्स आहेत ते घेतले जातात आणि त्याचं डिस्कशन तुम्हाला इथं लेक्चरमध्ये दिलं जातं. त्यामुळे जे काही एका तासामध्ये होत असतं, मग ती थिअरी असेल किंवा तुमचे जे काही न्यूमेरिकल्स क्वेश्चन्स असतील ते दोन्ही तुम्ही व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करणं गरजेचं आहे. CETसाठी जर वेगळी वही घातली असेल तर चांगली गोष्ट आहे. अदरवाईज ज्या ठिकाणी ही थिअरी होत असते त्याच्याच खाली हे पॉईंट्स न्यूमेरिकल क्वेश्चन्स आहेत ते रिपीट करत चला, म्हणजे तुम्हाला त्याचा थोडासा जास्त फायदा होऊन जाईल. ओके, सो आजच्या लेक्चरला थांबूया आपण इथंच. आज जे काही झालं ते व्यवस्थित लिहा, त्याच्यामध्ये काही शंका असतील तर तशा शंका विचारा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला, याच्यामधला पुढचा पॉईंट घेऊन आणि पुढचे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सचं डिस्कशन घेऊ. तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असतील तर डेफिनेटली विचारा. थँक्यू सो मच.